पूर्ण अख्खी बिल्डिंग झाली. म्हणजे बघा मग वर्षाचे किती दिवस असतात? 365 दिवस, 365. मग बघा असे एवढे डोंगर तयार होतील आणि त्याचा त्रास कोणाला होणार आहे? तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा होणार आहे. बघा त्याच्यामध्ये सुद्धा कचऱ्याचे प्रकार आहेत. जो निसर्गाने बनवलेला आहे तो काय होणार आहे? कुजणार आहे. आणि जे प्लास्टिक आहे, जे न कुजणार आहे, जे माणसाने बनवलेलं आहे ते कुजलं जातं का? ते तसंच जमिनीवरती पडून राहतं. पुढे मी सांगेन त्याच्यामध्ये तुम्हाला कचऱ्याचे प्रकार आणि त्याच्यामध्ये काय काय येतं. तर बघा जेव्हा घंटागाडी येत नाहीये तेव्हा आपण काय करतो? कचरा उघड्यावरती टाकून देतो. आता बघा तुमचंच उदाहरण घ्या. तुम्ही सगळ्यांना कुरकुरे, चॉकलेट, बिस्किट आवडतं? तुम्ही मोठे आहात ना, खातच असणार आहे. जेव्हा आपलं ब्रेक होतं तेव्हा कुरकुरे आणा, हे आणा, सगळ्यांना सवय आहे, मोठे असू दे लहान असू दे, हो की नाही? खात असू. मग तेव्हा ते पॅकेट कुठे टाकतो? ग्राउंडवरती टाकतो. वा वा, छान, ग्रेट. म्हणजे डस्टबिन नाही आहे बघा ते. हा मग ओला कचरा येतो का सुका कचरा येतो? मग बघा जेव्हा तुम्ही, आता मी पुढे सांगेन कुरकुरे खाल्ल्याने काय होतं, म्हणजे तुम्ही सुद्धा तुमचे जे काही लहान मुलं, तुमचे भाऊ वगैरे असतील त्यांना तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, हे पुढे तुमच्या कचऱ्याच्या प्रकारामध्ये येणारच आहे. बघा जेव्हा तुम्ही उघड्यावरती कचरा टाकता त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे, हो की नाही? मग त्याच्यामुळे जेव्हा कचरा तुम्ही टाकाल त्याच्यामुळे काय होईल? रोगराई पसरेल, अस्वच्छता पसरेल आणि सामाजिक तुमचं आरोग्य धोक्यात येणार आहे, हो की नाही? आणि त्याच्यावरती माशा बसून त्या कुठे येणार आहेत? त्याच तुमच्या अन्नावर येणार आहेत आणि तेच अन्न तुम्ही ग्रहण करणार आणि तेच खाणार. त्याच्यामुळे काय होईल? आजारी पडेल का नाही? आता हे कोणत्या ऋतूमध्ये जास्त होतं? पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा. तर माशा जास्त केव्हा? आंब्याच्या सीझन मध्ये येतात ना, येतात. ठीक आहे, बघा जेव्हा आपण बघा कोण मला एक सांगेल का आपण केव्हा काळजी घ्यायचो? मास्क सतत लावणं, सॅनिटायझर लावणं, कोरोनाने हे सगळं स्वच्छता सतत ठेवायला कोरोनाने शिकवलं. बघा अस्वच्छता जर ठेवली तर एक जीवाणू येऊन पूर्ण सजीवसृष्टी आपली नष्ट करू शकतो, हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिलंय. त्यावेळेस आपण किती काळजी घ्यायची, कारण आपल्याला मरणाची भीती होती. पण आता तसं कोणी करतंय का? इथून पुढे आपल्याला कचऱ्याला घाबरावं लागेल, इतका म्हणजे कचरा आपण नागरिक करतायत. तर बघा निसर्ग घाण केला, निसर्गाची आपण काळजी नाही घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल का? निसर्ग आपल्याला माफ करेल का? शुद्ध हवा, शुद्ध पाणी आपल्याला भेटेल का? मग ह्याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. बघा आता सध्याचं ब्रीद वाक्य होतं म्हणजे 2025 मध्ये, आता 26 मध्ये त्याचं थीम थोडी वेगळी आहे. स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता. म्हणजे माणसाच्या मनामध्ये, विचारामध्ये, आचारामध्ये, आचरणामध्ये सगळं रुजवायचं आहे स्वच्छतेबाबत. त्यांची पूर्ण मानसिकता आपल्याला सगळ्यांची चेंज करायची आहे. पण ते कोणामुळे शक्य होणार आहे? जेव्हा तुम्ही ते स्वतः आत्मसात कराल, त्याचा विचार कराल तेव्हाच, हो की नाही? बघा आता एखाद्याने उघड्यावरती कचरा टाकला, त्याला सुद्धा थांबवणं ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारी आहे की नाही? आता एक तुम्हाला वाटतं, आता शाळेमध्ये सुद्धा तुम्ही तसंच करता. आता आम्ही ग्राउंड घाण करू किंवा काही कचरा खाऊन टाकू, ही कोणाची जबाबदारी आहे? आपल्या सफाई काकांची जबाबदारी आहे की नाही? बाकीचे नागरिक सुद्धा असंच समजतात, आम्ही घाण करू ही कोणाची जबाबदारी आहे? सोलापूर महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची जबाबदारी आहे. नाही, ती त्यांची जबाबदारी, ती तुमची सुद्धा जबाबदारी आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे. तर बघा आता तुम्हाला कचरा विलगीकरण कसा करायचा, कचऱ्याचं सॅग्रिगेशन कसं करायचं हे सांगणार आहे. ठीक आहे, बघा घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्याच्या नियमांमध्ये सांगितलं आहे, जिथे कचरा होतो, कचरा कुठे होतो? कुठे होता कचरा? आपल्या कॉलेजमध्ये, घरामध्ये होतो ना, सोलापूर महानगरपालिकेमध्ये होतो. मग जिथे कचरा होतो तिथेच तो वेगवेगळा झाला पाहिजे, हो की नाही? बघा महानगरपालिका झिरो वरती कचरा आणण्यासाठी अतोनाट प्रयत्न करते, विविध उपक्रम राबवते आणि योजना राबवते, हो की नाही? मग बघा ही फक्त सफाई कामगारांची जबाबदारी आहे का? ती आपली सुद्धा जबाबदारी आहे. तर ठीक आहे, तर तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे? एवढंच करायचं आहे, कचरा हा कमीच करायचा आहे. महानगरपालिका म्हणते कचराच करू नका, पण ते शक्य आहे का? थोडाफार कचरा होणारच आहे,
पण जो होणार आहे शक्य आहे ते सुद्धा झिरोवरती कचरा आणू शकतो. तो कसा आणू शकतो मी पुढे सांगेन तुम्हाला. ठीक आहे, फक्त आपल्याला 6 प्रकारामध्ये कचरा हा वर्गीकरण करून द्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा प्रथम त्याच्यामध्ये येतो ओला कचरा. आता सगळेजण किती प्रकारामध्ये कचरा वेगवेगळा करून देतात जेव्हा घंटागाडी येते? 2. कोणता? ओला आणि सुका. बर, ओल्यामध्ये काय येतं मग? भाजीपाला. राईट, भाजीपाला जे निसर्गाने बनवलेलं आहे, जे सहज त्याचं विघटन होतं आणि जो सहज कुजला जातो, सिंपल आहे, सहज कुजला जातो, ते सगळं ओल्या कचऱ्यामध्ये. जे आपल्या किचनमध्ये राहिलेले खरकट असेल, शिळा अन्न असेल, भाजीपाला असेल, भाजीपाल्यांची देठं असतील, फळाफुलांचे साली असतील आणि केळीच्या साली, चहा पावडर, नारळाच्या करवंट्या, हे सगळं काय तर ओल्या कचऱ्यामध्ये येतं. हे सहज कुजलं जातं. हो की नाही? समजलं सगळ्यांना? हा सगळेजण वेगळा करून देता का एकत्र देतात? काय करायचंय आम्हाला? आम्ही फक्त कॉलेज करतो, आई सगळं बघते. हो की नाही? मुलाचं तर काही त्याचं म्हणजे काही कनेक्शनच नसेल. हो की नाही? फक्त कॉलेजमध्ये कचरा करता, घरी करता का? बरं ठीक आहे, समजला ओला कचरा. सुका कचरा ज्याचं सहज विघटन होत नाही, जे मानवाने बनवलेलं आहे, कुजलं जातं का ते सगळं काय ते सुक्या कचऱ्यामध्ये. बघा त्याच्यामध्ये तुमच्या वह्या, पुस्तके, पुठ्ठे, जुने झालेले कपडे, शूज, त्याच्यानंतर पॅकेजिंग मटेरियल्स असेल आपलं, ट्यूब, टायर, हे सगळं काय तर सुक्या कचऱ्यामध्ये येतं. हा सगळा कुजला जातो का हा कचरा? नाही. मला सांगा, तिथे दह्याच्या पिशव्या कशामध्ये येतात? आपण जे दूध दही वापरतो त्याच्या पिशव्या कशामध्ये येतात? प्लास्टिक आहे, पण कशामध्ये? ओल्यामध्ये येतं का सुक्यामध्ये? सुका. राईट. एक मोठा गैरसमज होतो की जे ओला आहे ते ओल्यामध्ये येणार आणि जे सुका आहे ते सुक्यामध्ये येणार, असा आपला गैरसमज असतो. पण ते कुजत नाहीये, ते सगळं सुक्यामध्ये येणार. समजला सुका कचरा? मग मला सांगा, आपले केस कशामध्ये येतात? आता मी